कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता. अध्याय आहे भगवद्गीते वचनामृताचा 22वा. इथला मी 5वा परिच्छेद वाचतो. 3 वाजलेत. मारवाडी भक्त जमिनीवर बसून श्रीरामकृष्णांना प्रश्न करू लागले. मास्तर राखाल व इतर भक्त खोलीतच आहेत. मारवाडी भक्त म्हणतात, महाराज उपाय काय? श्रीरामकृष्ण सांगतात, उपाय 2 आहेत. एक विचार मार्ग आणि दुसरा अनुरागाचा वा भक्तीचा मार्ग. असतापासून सत निवडणे हा झाला विचार. एकमेव सत व नित्य वस्तू म्हणजे ईश्वर. बाकी सर्व असत किंवा अनित्य. जादूगारच फक्त सत्य, जादू मिथ्या याचं नाव विचार. उपाय म्हणजे मार्ग नाही. आपल्याला वाटचाल करताना रस्त्याची गरज असते म्हणून त्याला वाटचाल म्हणतो आपण. वाटेवरून चालणं त्याला आपण वाटचाल म्हणतो. वाट म्हणजे रस्ता. तुम्ही रस्त्यावरून चाललेत आणि तुम्हाला कुठे जायचं हे नक्की माहीत असेल तर हळूहळू आपण तिथे जाऊन पोहोचतो. त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला काय मिळवायचं आहे जर निश्चित माहीत असेल तर आपण योग्य रस्ता पकडल्यानंतर आपण तिथे मुक्कामी जाऊन पोचतो. ते ओवी आहे ना, की अभंग एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. पंथ म्हणजे रस्ता, सुपंथ म्हणजे श्रेयाचा रस्ता, कल्याणाचा रस्ता, मुक्तीचा रस्ता. त्याला सुपंथ म्हटलं आहे. ते जर आपण योग्य ती दिशा पकडली, योग्य ते ध्येय पकडलं तर आपण नक्कीच आपल्या मुक्कामी जाऊन पोहोचू. चुकीचं काही झालं तर आपली दिशा चुकते, आपलं लक्ष पण चुकतो. आमच्या या आश्रमाचा रस्ता बीड बायपास आहे. बीड बायपासवर आश्रम आहे. संध्याकाळी रात्री 8-9 वाजले. दोघं पती पत्नी आले. म्हटलं इतक्या रात्री कसे काय तुम्ही आले? गुजराती होते ते. आता आम्ही ओळखत नव्हतो त्यांना. म्हणे आम्ही बीडला गेलो होतो. बीडला कसे काय गेले? बसमध्ये बसले आणि त्यांना म्हटलं की बीड बायपास. त्या कंडक्टरने ऐकायला, त्याला किती ऐकणार तो? त्याने फक्त बीड बायपासचं फक्त बीडच ऐकलं. म्हणजे या बसमध्ये बघा, ती बस त्याला इथून औरंगाबादहून बीडला घेऊन गेली की नाही. मग त्याला कळलं रे औरंगाबाद येत का नाही आहे. त्यावेळी ते औरंगाबाद होतं. येत का नाही आहे ते आलंच नाही. 2 तासांनी 3 तासांनी आलं ते. तिथे गेल्यानंतर कळलं की हे औरंगाबाद बीड आहे. मग दुसऱ्या बसमध्ये बसून पुन्हा परत आले की नाही. एकाने ते गुगलवर रामकृष्ण टाकलं. ते म्हणे आम्ही नंतर परदरी तुम्ही बघितलं, आम्ही परदरीवरच येऊन आलो. परदरी कसे गेले? तर गुगलने आम्हाला परदरीला घेऊन गेले म्हणाले. आता परदरीला गेले. तिथं गेल्यानंतर म्हणलं हे आश्रम नाही. मग तिथून पण इकडे आले. आपलं कुठे चुकलं विचार, त्याला विचार म्हणतात. विचार म्हणजे जिथे ते आहे. मुनी म्हटलं आहे त्याला. मुने सर्वेस पराम सिद्धिमितो गता हा की नाही. की अयानी सा सर्वभूतानां तस्याम जागृती पंचमी श्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे असे मुनी शब्दले की नाही. 5व्या अध्यायात भरपूर मुनी म्हणजे मननशील. जो मननशील असतो त्याला मुनी म्हणतात.
यतेंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्षपरायणा. हां, तिथं मुनी शब्द आला आहे पहा. जो मुनी असतो म्हणजे मनन करतो, विचार करतो, चिंतन करतो. जो मोक्षपरायण असतो, ज्याच्या इंद्रियांवर आणि मनावर ताबा असतो. यतेंद्रिय मनोबुद्धी, त्याच्या बुद्धी म्हणजे विचारशक्ती ज्या इंद्रियामुळे घडते, ज्याच्यावर त्याचा कंट्रोल आहे. यतेंद्रिय मनोबुद्धी मुनीही मोक्षपरायणा. विगतेच्छा भयक्रोध, त्याच्या फुकाच्या इच्छा वासना चुकीचं सगळं विगत म्हणजे संपलेलं आहे, आटोपलेलं आहे. मग अशा माणसाविषयी काय बोलायचं? त्याच्या बोलू नका त्याच्याविषयी म्हणतात. अहो पण मुक्त व्हायचं आहे ना. ह्या सगळ्या आटापिटा कशासाठी आहे आपल्याला? नाही, स्वामी म्हणतात बंधन फार भयंकर असतं की नाही. हे बंधन फार भयंकर असतं. बंधनातून माणूस सुटला पाहिजे. जो उंदीर असतो ना, उंदीर सापड्यात सापडल्यानंतर त्याला पहिले काय इच्छा असते? मला या सापड्यातून, या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं आहे. वाघ बघा किती पॉवरफुल असतो, हत्ती बघा किती पॉवरफुल असतो, पण तो बंधनात पडल्यानंतर त्याचं सगळं स्वातंत्र्य गेलं. त्याला जन्मभर एकाच पद्धतीने जगावं लागतं. त्याची शक्तीचा काही उपयोग नाही येतात. तसं माणसामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रचंड सामर्थ्य आहे, पण ते उपयोगाचं नाही आहे. कारण जर ते बंधन तोडून टाकण्याची त्याची जर इच्छा नसेल, त्याचे जर प्रयत्न नसतील, त्याला ते माहीत नसेल, तर मग त्याला जे आहे तेच बरं वाटतं. तेच आपण चांगलं आहे की मुक्तच आहोत की आपण. मग त्याच्यात काय म्हटलं आहे की ज्याच्याकडे सगळं आहे तो, त्याला मुक्तीची गरज नाही आहे. गरज कशी नाही आहे? कारण तो मुक्तच आहे. यस सदा मुक्त एव सह. अरे तो नेहमीच मुक्त आहे, आताही मुक्त आहे, नेहमी तोही मुक्त. अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदित आत्मना. अभितो म्हणजे दोन्ही, मेल्यानंतरही मुक्त आहे तो आणि जिवंतपणे मुक्त आहे. अभितो म्हणजे दोन्ही, देहात असताना, देहात नसताना तो काय आहे? तो मुक्तच आहे. तो तुमच्याकडे मुक्तीचे लक्षणं असतील तर तुम्ही मुक्तच आहात की नाही. जसं एखादा मनुष्य आहे, सगळं चांगलं आहे, त्याचं खातो पितो सगळं नॉर्मल आहे, मग तो काय, तो जरा स्वस्थ आहे, तो सुदृढ आहे, निरोगी आहे, त्याला काय प्रॉब्लेम आहे की नाही. तो स्वस्थ आहे म्हणजे स्वतःमध्ये स्थित आहे, त्याचं सगळंच काम करते, मशीन त्याची सगळी नीट काम करते की नाही. तसंच तुमची मन नीट काम करत आहे, बुद्धी यतेंद्रिय मन तुमच्या कंट्रोलमध्ये आहे, बुद्धी कंट्रोलमध्ये, यतेंद्रिय मनो बुद्धी. तो मुनी आहे, मननशील आहे, विचार करतो आहे. जगातले बहुतेक लोक अविचारी असतात की नाही, विचार न करता जगतात. ते महाभारतात फक्त धृतराष्ट्र विचार न करता जगला असं नाही आहे. महाभारतात सगळेच बहुतेक लोक विचार न करताच जगलेले आहेत. तुम्ही धृतराष्ट्राविषयी म्हटलेलं आहे, धृतराष्ट्रो अमनीषी, विचार न करणारा, अविचारी. तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी. मग धृतराष्ट्राचा अमनीषी होता का? नाही, ते झाडाचं मूळ आहे, पण ते झाडाचं जे खांदा आहे तोही अविचारी आहे. ज्याची मुळंच जर तशी असेल तर झाडही तसंच असेल ना. बाभळीचं झाड असेल त्याची मुळंही बाभळीचंच असणार ना, त्याचं खोडही बाभळीचं असणार ना. पुष्पफुले दुःशासने पुष्पफुले असं म्हटलं आहे. त्याला पुष्प आणि फुलं जे आहे किंवा ते जे काही शेंगा वगैरे असतात ते सगळे याच्यात लागणार ना. तो दुर्योधन मन्युमयो महाद्रुमा, महावृक्ष आहे, त्याची मुळं जशी आहे तसं त्याचा विस्तार असणार. कर्णस्कंद हा, त्याचा खांदासुद्धा कर्ण आहे. म्हणजे काय? अविचारी. जर मुळं अविचारी असतील, तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी. त्या झाडाचं मूळ काय आहे? धृतराष्ट्र आहे. तो आंधळा आहे ठीक आहे, परंतु तो अविचारी आहे. हे त्याला मुद्दाम विशेषण लावलं आहे महाभारतामध्ये. तो अविचारी आहे म्हणजे विचार करत नाही, करू शकत नाही, त्याची ती क्षमताच नाही विचार करण्याची. म्हणून किती विचारी लोकांनी त्यात डोकं खाल्लं तर काही कोणाला तो ऐकतं. जे माणसं पण त्यांना पापी म्हणत नाही आहे की नाही, परंतु दुष्चरित्र असतात म्हणजे पापीच असतात. ते दुष्चरित्र माणसाचं एक लक्षण असतं.
तो कोणाचंच ऐकत नाही. कौरवांचं आणि पांडवांचं, कृष्णाचं कधीच, पांडव सोडून द्या आपण, कृष्णाचं कधीच ऐकलं नाही. दुर्योधनाचं कृष्णाचं जमत नव्हतं, आहे की नाही. ते मी आत्ता झालं उरुभंग पर्व आहे शेवटी. उरु म्हणजे मांडी. भीमानी दुर्योधनाची मांडी फोडली गदेनी, आणि मग कृष्ण म्हणतो झाला पापी मेला, आता महापापी होता हा, याच्यामुळे सगळे इतके लोक मेलेत. बरंच काही सुरू होतं. आणि चला म्हणतो चला आता त्याला सोडून द्यायला, मरायला सोडून द्या, आपण जाऊया आता, मरेल आता हा. सगळे निघाला आहेत. तेव्हा याला भयंकर राग आला. आता मरतोय बघा, त्याची मांडी फुटली आहे, थोड्या वेळाने जगाचा निरोप घेणार, या पृथ्वीचा निरोप घेणार. त्यावेळी तो म्हणतो कृष्णा तूच महापापी आहेस, तू महाकपटी आहेस. मला माहीत नाही काय भीष्म कसे मेले, दुरोण कसे मेले, कर्ण कसा मेला, सगळं मला माहीत आहे. तूच महाकपटी आहेस, आहे की नाही. मला काय, मी मरणारच आता, आहे की नाही. थोड्या वेळाने माझ्या डोक्यावर कावळे बसतील, टोचतील मला, नाही तिचं वैराग्य, त्याला वैराग्य आठवलं, आहे की नाही. तसंच आहे महाभारत, तसंच वर्णन आहे. कोणीच एकटाच आहे, तो ते लांडगे येतात त्याच्या मागे, त्याला तो ढकलतो हाताने, असं म्हणून त्याला खायला, असंच म्हणणं महाभारत भयंकर आहे ते. तू आता काय, हा युधिष्ठिर आहे ना, हा आता विद्वांवर राज्य करेल, आहे की नाही. सगळेच मेले की, सगळे पुरुष मेलेत, आता यानं विद्वान राज्य केलं, असं तो म्हणतो. त्याचं ते वचन ऐकून, त्याचं भाषण ऐकून, आहे की नाही, स्वर्गातून देव लोक पुष्पवृष्टी करतात. हां काय अद्भुत आहे दुर्योधन बोलतो आहे, आहे की नाही. काय अद्भुत बोलतो आहे, ज्ञानाचं बोलतो आहे, ज्ञानाचं बोलतो आहे, वैराग्याचं कथं घ्या. आकाशातल्या देवतांची हीच पोच आहे, त्याला एवढंच कळतं. त्यावेळी सगळ्यांची मानाखाली जातात. अरे खरोखरच आपण अन्याय केला, अन्यायाने सगळं युद्ध जिंकलं, सगळे मानाखाली घालतात. तेव्हा याला खूप भयंकर राग येतो कृष्णाला. आणि मग तो त्याचं भाषण, जसं कृष्णाचे भाषणं फार प्रसिद्ध आहे, त्यातलं हे भाषण पण प्रसिद्ध आहे महाभारतातलं, आणि फार महत्त्वाचं भाषण आहे, पॉइग्नंट आहे ते. मग तो कृष्ण दुर्योधनास सुनावतो, मग त्यांनी कसे कसे पाप केले. आणि मग तो कबूल करतो, तुला कपटानेच मारला आहे. त्याला माया शब्द वापरला आहे महाभारतामध्ये, माया शब्द वापरला आहे. माया म्हणजे कपट. तुला कपटानेच मारला आहे आणि तुला कपटानेच मारायला पाहिजे, तू त्यालाच पात्र आहे, असं म्हटलं आहे. तुम्ही विष्णूचे 10 अवतार बघा, सगळ्यांना कपटानेच मारला आहे. रामाने वालीला कपटानेच मारलं, कारण काय, तो दुष्ट होता, दुष्प्रवृत्त होता, विनाशाय दुष्कृताम. तुम्ही एखादा वाघ आहे जंगलातला, तो नरभक्षक झाला, तर मग त्याला ये तुला समोर समोर मारतो असं म्हणणं काय की नाही. ते याच्या ज्या गोष्टी आहेत ना, जंगली कथा, जंगलातल्या चुका नाही, नाही पंचतंत्र नाही, तो डेल कारणे नाही, खूप प्रसिद्ध आहे. दोघांच्या काय जंगलकथा खूप प्रसिद्ध आहे. कुमाऊचो त्याच्या प्रसिद्ध आहे. आता तो समोरासमोर बघायला पाहिजे. जर नरभक्षक असला तर तो बरोबर लपून छपून त्याला करून, तेच फार सुंदरतेने वर्णन केलं आहे. अरे तो नरभक्षक आहे, त्याला कसला न्याय आणि कसला अन्याय, दुष्ट माणूस आहे, तो दुष्ट पशु आहे, त्याला खतम करा, हाच न्याय आहे. मग कृष्णाने त्याला सुनावलं आहे, त्याला माया म्हटलं आहे तिथे, आहे की नाही, कपट, आहे की नाही. ते कपट नव्हे. आता दुसरं उदाहरण, शिवाजीनी कपटाने अब्दुल खानला मारलं, आहे की नाही, ते कपट नव्हे, आहे की नाही, ते कपट नव्हे, तो अन्याय नव्हे, ते चूक आहे, चूक नव्हे, ते बरोबरच आहे की नाही. पण आपल्याला चूक वाटते, आहे की नाही. विनाशायाचे दुष्कृताम, जे दुष्कृत्य करणारे असतात त्यांना तुमचं मारणं हेच काय आहे, सत्कृत्य आहे. म्हणून याला पाहिजे मनन पाहिजे. म्हणून मननशील हा मुनी, मननशील हा असं म्हटलं आहे इथे. याला म्हणतात विचार. आपल्याला विचार करायला पाहिजे. आपले सगळे कर्म अविचारी असतात. जसं आपण या जगात कशासाठी आलो आहे, मुक्त होण्यासाठी आलो आहे. बहुतेकांना ते माहीत नसतं, आणि बहुतेक जण त्याचा विचार न करता जगतात, जन्मभर जगतात. काही लोक थोडाफार प्रयत्न करतात, त्यांना आपण साधक म्हणतो. साधक म्हणजे जो साधण्याचा प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतो, त्याला मुमुक्षू म्हणतो.
ज्याच्या मनामध्ये मुक्तीची इच्छा आहे त्याला मुमुक्ष म्हणतो, उपासक म्हणतो. त्यासाठी तो उपासना त्याला उपासक म्हणतो. इतर काय कश्चित यतती सिद्ध हे गीता म्हणते की नाही. हजारो लाखो म्हणून एखादा कोणीतरी निघतो काहीतरी प्रयत्न करतो त्याला सगळे लोक मूर्ख म्हणतात. रामकृष्णांना सगळेजण त्यांचे घरचे लोक बाळशाळे मूर्खच म्हणायचे, हा पागल आहे, वेडा आहे हा. का? कारण त्यांना वाटतं आपण शहाणे आपल्याप्रमाणे वागत नाही म्हणून हा वेडा आहे. आमचं वागणं शहाणपणाचं आहे, त्याचं वागणं वेडेपणाचं आहे. प्रत्येक दुसरा वेळा समजत असतो, स्वतःला शहाणा समजत असतो. मी सगळेच वेडे असतात. ते काय रामकृष्ण म्हणतात की सगळेच वेडे आहे, मी एक वेळा आहे त्यातला. पण माझं वेडे पण काही कामाचं आहे, तुमचं वेडे पण काही कामाचं नाही आहे. कारण माझ्या वेडेपणामागे काय आहे? विचार आहे, मनन आहे. तुमच्यामध्ये काही डोकंच नाही आहे, तुमची बुद्धीचा वापरच करत नाही आहे तुम्ही. म्हणून त्याला ठाकूरांनी म्हटलं आहे पहिला आहे विचार मार्ग. विचार करा, कारण देवाने तुम्हाला दिला आहे ना. जसं हात दिला आहे तर पण हाताने काम करतो, हाताने योग्य ते काम करा. घे येई माझे वाचे गोड नाम विठो वाचे. तुम्हाला वाचा दिलेली आहे, जीभ दिलेली आहे, तर जिभेने शिव्या कशाला देता, भांडा कशाला? गोड नाम विठोबाचे घ्या, ते तुम्ही करू शकता. त्याला विचार म्हणतात. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे कान कशाला दिले आहे की नाही? काहीतरी वाईट साईट ऐकायला नाही दिले आहे, ते विठोबाचे गुण ऐकायला दिले आहेत. त्यांनी काय होईल? तुमचं मन चांगलं होईल. देवाचे गुण ऐकले, तुम्ही देवाचं रूप बघितलं, तर त्यांनी काय होईल? तुमचं मन चांगलं होईल, शुद्ध होईल. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पाही. मन काय कुठेही भटकतं, भटकतं मनाक्षर. सैरा वेरा पळतं मन. मग त्याला सांगा इथे इकडे काही फायदा नाही त्याला. जस्ट यू आर वेस्टिंग युअर टाईम अँड एनर्जी. आपण जन्मभर आपलं वेळ आणि शक्ती ऊर्जा वाया घालवतो. ते काय म्हणतात, तरी कशाला घालवतात? वाय यू आर वेस्टिंग. राही विठोबाचे पायी. तुझं मन इकडे जाणं, मनाला विठोबाच्या पायापाशी ठेव. त्याला विचार म्हणतात. त्याचा काहीतरी उपयोग आहे. त्याला डिसिपेशन ऑफ एनर्जी म्हटलं आहे स्वामीजींनी. इकडे तिकडे तुम्ही सगळं हाता मारले, पाय मारले, त्यांनी काय होणार? तुम्ही थोडीच तरंगणार काही. तुम्ही पाण्यावर तुम्हाला पोहायचं म्हणजे तुम्हाला त्याचं शास्त्र आहे कसं पोहायचं. नुसताच हातपाय मारून थोडीच कोणी पोहतो काय? तुम्हाला त्या पद्धतीनेच करावं लागेल, शास्त्रीय पद्धतीने करावं लागेल. तुका लोटांगणी मज ठाव दावाजी चरणी हेची करी तसे विनवणी भाऊबंधनी सोडवावे. तुकाराम मी लोटांगण घातलं आहे, मी आता समजलं मला काही कशात अर्थ नाही आहे, म्हणजे हारलो मी. सगळे उपाय करून जगातले सगळे भौतिक जगातले सगळे उपाय करून शहाणपणा माझा काही कामाचा नाही. तो मला कळलं की तो शहाणपणा नव्हता, वेडेपणा. त्याला लोटांगणी म्हटलं आहे. मग काय मला करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. कोणाची प्रार्थना करायला पाहिजे? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. फार सुंदर प्रार्थना आहे, विनवणी आहे. त्याचा विनवणी आहे. एहीची करीत असे विनवणी. तुम्ही ते विनवणी करा, देवाला प्रार्थना करा. जसं लहान मुलं विनवणी करतात आईबापांना, मला हे पाहिजे म्हणून. आज एक छोटा मुलगा आला होता, त्याच्या वडिलांना मी ती वडी दिली त्याची चिक्कीची, ती प्रसाद आमच्याकडे माझ्या असते. ते मला हे नको. अरे म्हणजे चांगले असते की मला चॉकलेट पाहिजे, पण हे खा चॉकलेट नाही. आता दिसलं नाही माझ्याकडे कुठे. नाही हे मला नाही पाहिजे. म्हटलं माझ्याकडे नाही आहे. नाही मला चॉकलेटच पाहिजे. एवढंसं फरक आहे, 1.5 फुटाचं होतं ते. मला चॉकलेटच पाहिजे. त्याने सांगितलं अरे चॉकलेट नाही आहे, मला चॉकलेटच पाहिजे. मग ठीक आहे बाजारातून घेऊन येऊ म्हणून. मी त्याचा एवढा पक्का होता की मला हे नाही सर तेच चालतं. हे त्याला विनवणी. ही विनवणी दरडावणी आहे, विनवणी नाही आहे की नाही. ते लहान मूल आपल्या वडिलांना दरडावत आहे, मला हेच पाहिजे, माझी मागणी आहे, माझी मागणी हीच पाहिजे, तीच पुरवली पाहिजे. पण विनवणी म्हणजे नम्रतेने मागणी, त्याला विनवणी म्हणतात. त्याला माहिती आहे आपल्याला मागायचं म्हणजे आपल्यामध्ये शालीनता, सभ्यता, नम्रता पाहिजे आहे की नाही. हेची करीत असे विनवणी. मग काय मागायचं देवाला? भवबंधनी सोडवावे. त्यांना कळलं आहे की हे भवबंधन आहे. आपण भव म्हणजे संसार, त्याला योगशास्त्र दृश्य म्हटलं आहे. ते निर्माण झालं दिसते की तुम्हाला, भव संसार आहे हा. पण हे संसार जो अविवेकी असतो त्याला ते बंधन वाटत नाही. काय त्याला वाटतं मी किती मुक्त आहे. कोणाला बंधन वाटतं? ते ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याला ते बंधन वाटतं. त्याला मुमुक्षुला बंधन वाटते.
त्यासाठी किती विचार करावा लागत असेल आपण कल्पना करा. भवबंधनी सोडवावे. भवबंधन सोडवायचं कशाला? जेव्हा बंधन तुला असेल, आपण काय म्हणतो बंधनच म्हणतो, ते विवाह बंधनच म्हणतात ना, व्रतबंधनच म्हणतात, आहे की नाही. आधी बांधून घ्या, बांधून घ्यानंतर त्याचं सुटा. जसं आपण गाडीत बसल्यानंतर आधी काय करतो, सीट बेल्ट लावतो, ते कंपल्सरी आहे, ते आहे की नाही. डोक्यावर टोप घालतो, हेल्मेट कशासाठी आहे ते रक्षण झालं तर तुम्ही मुक्त व्हाल ना. जोपर्यंत मुक्त होणार नाही तोपर्यंत सुरक्षित राहा. बेल्ट बांधा, सीट बेल्ट बांधा, आहे की नाही. कशाला? ते काय बांधण्यासाठी नाही आहे, ते तो मुक्कामाला सुरक्षित पोहोचण्यासाठी आहे. मग काढून टाका पोचल्यानंतर, की नाही. म्हणून हे बंधन फार भयंकर असतं, की नाही. कर्मयोग स्वामीजी फार छान म्हणतात. म्हणून इथे जे म्हटलं आहे विचार मार्ग आहे. मार्ग म्हणजे तुम्ही त्याच्यावर जर चालले नीट सुरक्षितपणे तर तुम्ही नक्की मुक्कामाला पोचणार, खात्री आहे. तुम्हाला इतक्या पाट्या दिसतात रस्त्यावर, त्या चुकीच्या पाट्या नाही आहेत. तुम्हाला कुठे जायचं ते दाखवतात, किती अंतर आलं आहे ते दाखवतात, आहे की नाही. पावला पावलावर तुम्हाला, आता तर मोठ्या मोठ्या पाट्या असतात, पूर्वी ते किलोमीटर दगड असायचे, की नाही. धुळेपासून मी सोलापूरपर्यंत जा, तुम्ही इतक्या पाट्या दिसतात. समृद्धी महामार्गावर पाट्याच पाट्या आहेत, इतकी गरज नाही त्याची. पण तुमचा पंथ जो आहे, मार्ग जो आहे करेक्ट आहे, तुम्ही चूक करत नाही आहे की नाही. आपण वाचतो त्या पाट्या. आजकाल तर तुम्हाला काय आहे, गुगलच आहे, GPS आहे की नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला पक्कं दिसतं आहे की ती सांगते उजवीकडे वळा, आपण उजवीकडे वळतो. 200 मीटर पुढे जा, 200 मीटर पुढे जातो. ती बाई जे सांगते ते ऐकतो आपण. तुला काय कळतं असं म्हणतो काय, चुप बस, आहे की नाही, मला अक्कल शिकवू नको असं पण म्हणतो काय. आपण असं म्हणत नाही, कारण माहिती आहे ती बरोबर सांगते आपल्याला. तिच्या मागण्याप्रमाणे सांगण्याप्रमाणे वागलं तर तुम्ही, मग तर आता तुम्ही म्हणता तुम्ही आले आणि खरोखरच आपण गेलो असतो. त्या गेटपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करते ती, की नाही. तुम्ही आता पोचले आणि खरोखर दिसतेच ते आपल्याला, तो बोर्डच दिसतो, गेटच दिसतं आहे की नाही. आपण सतत त्याला विचार म्हणतात, ते ऐकणं. कारण काय ते योग्य आहे, शास्त्रीय आहे. जी गोष्ट शास्त्रीय, शास्त्रविधान, तस्मात शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम ह्यारसी. शास्त्राचं विधान जे आहे, उक्तम म्हणजे सांगितलेलं, विधान म्हणजे त्यांचं म्हणणं, ते सांगितलं आहे त्याप्रमाणे तू कर्म करायला पाहिजे. कर्म कर्तुम अर्हसी, शास्त्र सांगतं. संतांचं बोलणं शास्त्र असतं. कर्म भवबंधनी सोडवावे ते शास्त्र आहे. तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली ती शास्त्र आहे. मग त्यांचं ऐका. ते त्यांनी काय आपल्यासाठी प्रार्थना केली काय? हो, सगळ्यांसाठी प्रार्थना केली. त्यांना भवबंधन सुटण्याचे, ते भवबंधन सुटलेले आहेत, पण आपण सुटलेलो नाही आहे. मग त्यांनी मागा, विनवणी करा. फार सुंदर ती विनवणी आहे की ते देवाचे सगळे नाव आहेत त्याच्यामध्ये. अनंता, श्री अनंता, मधुसूदना, पद्मना, फार सुंदर ती सगळ्या देवांचे ने. गोपाळाची आहे की नाही, गोपाळ म्हणजे कृष्णाची आहे त्याच्यामध्ये. असं का? कारण ते आपल्याला समजतं की आपण काय मागू शकतो आणि काय मागायला पाहिजे. नम्रतेनेच मागायला पाहिजे. असं धाकदपटशा देऊन किंवा दडपशाही करून मागायचं नसतं की नाही. एखादा मागायला आला भिकारी, देता की नाही, नाही तर तुम्हाला बघून गेलं असं म्हणतो का तो, आहे की नाही. अहो देता की नाही, मला उपाशी आहे, शिळी. आता कोणी मागत नाही, पूर्वीच्या काळात म्हणायचे हे शिळी काहीतरी भाकरी द्या, आम्ही उपाशी आहे 2 दिवसाचा. आता काही कोणी शिळबिळ काही खात नाही, चांगली गोष्ट आहे की नाही. पण ती विनवणी आहे नाही. तसंच तुमच्यामधनं जेव्हा अहंकार जाईल त्याला विनवणी म्हणतात की नाही. मग तो मार्ग होतो, तो विचार मार्ग होतो, नाही तर मार्ग होत नाही. जसा दुर्योधन जन्मभर उद्धट होता, त्याचं ते स्वभाव वैशिष्ट्य होतं, अतिशय उद्धट होता. महामूर्ख माणसांचं ते लक्षण असतं, उद्धटपणा. कर्ण फार दुरुत्तर द्यायचा, उद्धट होता की नाही. म्हणजे आता कर्णाचं तिथं काही स्थान नाही महाभारतामध्ये, तो तर उपरा आहे तो. पण त्यांनी कोणाचीच, भीष्म असो, द्रोण असो, कोणी असो, त्याचा काय संबंध आहे? तो कुरुकाळातला नाहीच आहे तो. कमीत कमी लोकांना माहीत नव्हतं की नाही. पण तो कोणाचीच पत्रास बाळगत नाही आहे. अतिशय उद्धट, उर्मट, दुरुत्तर करणारा, खोलीत करणारा, रणभूमीवर करणारा, असं महाभारत सतत सांगतात. ते मूर्खाचं लक्षण आहे. मूर्खाची 5 लक्षणं असतात, त्याचे मुख्य लक्षण आहे त्याला समजत नाही कोणाशी कसं वागायचं. आणि याचं कारण काय आहे?
याचं कारण आहे विचार करत नाही. विचार का करत नाही? कारण मनन करत नाही. त्यालाच म्हणतात मननशीलः, मुनी मननशीलः. म्हणून गीतेमध्ये मी आता तुम्हाला 3-4 मनुष्य शब्द आज सांगितले की नाही. यज्ञात्वा मुने सर्वे पराम सिद्धिमितो गताः. ज्याला जाणून यज्ञात्वा मुनय सर्वे, सर्वे मुनी, एक मुनी नाही, मुनय सर्वे अनेक वचन आहे. पराम सिद्धिम इतो गताः. याच जगामध्ये राहून, तुमच्या आमच्यासारख्या याच जगात राहून की नाही, ज्या जगात तुम्ही आहोत आम्ही आहोत याच जगात राहून सिद्धिमितो गताः म्हणजे गेले ते, पोचले ते आपल्या मार्गाला की नाही. तिथं पोचून त्यांनी फोन केला की आम्ही पोचलो म्हणून. आपण कुठे आपल्या मुक्कामाला पोचलो सांगतो नाही, आम्ही पोचलो, आम्ही आता पोचलो. मग म्हणजे ठीक आहे, पोचले का, छान, आम्हाला बरं वाटलं तुमचा फोन आल्यामुळे. पराम सिद्धिमितो गताः की नाही. इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताः की नाही. ह्या ज्ञानाचा तुम्ही आश्रय केला. मम साधर्म्य म्हणजे माझ्याशी तुम्ही एकरूप आहात. माझे जे धर्म आहे म्हणजे माझे जे गुण, धर्म म्हणजे गुण, क्वालिटी, माझे जे गुण आहे ते तुमचे गुण होतील. भगवंताचे जे गुण आहेत की नाही, भगवंत जसा आहे तसे तुम्ही व्हाल. नराचा नारायण म्हणतात ना की नाही. तुम्ही जसे भगवंतात तसे तुम्ही गीतेमध्ये आहे ना ते ऋषी सर्वे पराम ब्रह्म, ते ब्रह्माला प्राप्त होतं. 5वाच अध्याय आहे तो आहे की नाही. आणि ते किलबिषा असं म्हटलं आहे. त्याला किलबिषा म्हणजे दोष. सगळे दोषरहित होऊन जातात. माणसामधले जे मनाचे दोष असतात, बुद्धीचे दोष असतात, ते सगळे संपून जातात. लभंते ब्रह्मनिर्वाण ऋषया क्षीणकल्पशः असं आहे. आपण ते कालच बघितलं, इथेच बघितलं. ऋषींना लभंते ब्रह्मनिर्वाणम, ऋषींना ब्रह्मनिर्वाण प्राप्ती झाली. त्यांना ब्रह्मनिर्वाण म्हणजे ते देवाशी एकरूप झाले, ब्रह्माशी एकरूप, त्याला निर्वाण म्हणतात. लभंते म्हणजे लभ क्रियापद आहे. म्हणजे मिळालं म्हणजे क्रियापद म्हणजे क्रिया पूर्ण झाली, ती त्यांना मिळालं आहे. लभंते कोणाला? ऋषींना. ते कसे होते? क्षीण कल्मषः, सगळे निर्दोष झाले. निर्दोष मी समम ब्रह्म. काय वंडरफुल आहे बघा. शब्द बघा कसे आहेत ते. विचार आहे तो, मनन आहे. तुम्हाला विचार पडल्यानंतर त्याच्यावर तुम्ही विचार करा, विचारांवर विचार करा, मनन करा, मग तुमचा तो संस्कार बनेल. संस्कार बनल्यानंतर तुम्ही गोष्ट करू शकाल. नाही तर आपण डोक्यात घेऊन करू शकत नाही. त्याचं कारण काय? तो संस्कार पक्का झालेला नाही आहे, संस्कार कच्चा आहे नाही. मग इथे सांगितलं ते म्हणतात की बघा तुम्हाला कार्य करण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. विचार करा, काम करा. एरवी तुम्ही करणार काय आहे की नाही? काहीतरी करावंच लागेल ना तुम्हाला. तर अविरतपणे कार्य करा. फार सुंदर आहे. म्हणून मी 2-4 वाक्य वाचतो इथले. म्हणून मस्तिष्क केंद्रांना कार्य करू द्या, निरंतर कार्य करू द्या. हे डोकं, त्याला मस्तिष्क, याला ब्रेन म्हणतो आपण. हे केंद्र हे सगळ्यात मुख्य आहे ना, आहे की नाही? तुमच्या कानाला काही झालं नाही, पण इथल्या कानाचं केंद्र आहे, त्याला जरा तुम्हाला ऐकू येणार नाही. यंत्र ठीक आहे. डोळ्यांना काही झालं नाही, डोळ्याचं यंत्र ठीक आहे, पण ते मस्तिष्क केंद्रांना जर इजा झाली, डोळे असून माणसाला दिसू शकत नाही, हात उचलू शकत नाही, पायाने चालू शकत नाही, मनाने विचार करू शकणार नाही. म्हणून त्याला मस्तिष्क केंद्रांना, हिंदीमध्ये त्याला मस्तिष्क म्हणतात, ब्रेन, आपण ज्याला ब्रेन किंवा डोकं म्हणतो. मस्तिष्क केंद्रांना कार्य करू द्या. तुमचं काही बिघडणार नाही. नथिंग बॅड इज गोइंग टू हॅपन टू यू. काही तुमचं बिघडणार नाही, काही तुम्हाला इजा होणार नाही. निरंतर कार्य करू द्या की नाही. काही थांबायची गरज नाही, कंटिन्युअस करा की नाही. कामाने काही बिघडत नाही आहे. निरंतर म्हणजे सदोदित, न थकता न थांबता, निरलसपणे, आळस न करता. त्यासाठी निरलस शब्द आहे. कोणताही आळस करू नका, तमोगुण नको, जडता नको, काय नको, काही बिघडत नाही तुमचं. पण तुम्ही एक लक्षात घ्या आहे की नाही. कार्य तर सगळेच करतात, त्याने नुकसान होतं, तसं नाही. पण म्हणजे लक्षात घे एक गोष्ट. पण एक तरंगही जणू मनाला काबीज न करू शको. मनामध्ये इतके तरंग उठतात, त्याला मनन म्हणतो. पण एक चुकीचा मनाचा तरंग नको तुमच्या मनामध्ये. सगळे निगेटिव्ह असतो, आपण सगळे निगेटिव्ह असतो आहे की नाही. कारण त्याला आधार नसतो, चुकीचा आधार असतो. किंवा स्वामीजीने म्हटलं आहे, चुकीच्या तर्कांवर आपलं वागणं असतं. आपण चुकीचा विचार करतो आहे की नाही, आपल्या अहंकाराला आधून करतो. तसं करू नका. एक विचारसुद्धा, ते म्हणतो स्वामीजी,
पण एक तरंगही जणू मनाला काबीज न करू, त्याला तुमच्या मनाचा ताबा घेऊ देऊ नका चुकीच्या तरंगांना, व्हायब्रेशन ज्याला आपण म्हणतो की नाही. मग तो काय चुकीचा तरंग आहे तो, म्हणून अनासक्त व्हा. तो करेक्ट आहे, तो तो पॉझिटिव्ह आहे. कार्य सतत चालू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तो पॉझिटिव्ह तरंग कोणता आहे की नाही. आता बघा, त्याला म्हणतात विचार. आपण जणू काही या जगात पाहुणे आहो. घरात पाहुणे येतात ना, आहे की नाही. ते पाहुणे जेव्हा येतात 2 दिवसासाठी, ते 2 दिवस मोजतात बघा, 2 दिवस खतम. आणि ज्यांच्या घरी पाहुणे आहेत ते पण 2 दिवस मोजतात की पाहुणे आले. पाहुणेच असतात ना की नाही. हे केव्हा जातील, म्हणजे ते काही चुकीच्या अर्थाने नाही आहे, चांगल्या अर्थाने म्हणतो मी, आहे की नाही. कारण आपण त्याची सीमा आखलेली असते. त्यांनी म्हटलं की माझं तिकीट आहे जाण्याचं परतीचं, यांनाही माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे कोणत्या दिवशी घरातून निघायचं आहे आणि स्टेशनवर जायचं आहे किंवा आणखी कुठं जायचं आहे, एअरपोर्टला जायचं आहे, सगळंच माहीत असतं ना की नाही. मग काय ते निश्चित असतं. त्याला इथे स्वामीजींनी म्हटलं आहे, आपण वी आर काय गेस्ट. आपण या जगामध्ये काय आहोत, पाहुणे आहोत. याला विचार, की सुंदर विचार आहे बघा. आपण जणू काही या जगात पाहुणे आहोत. जणू काही काय म्हटलं आहे, कारण आपल्याला समजायला कठीण आहे की नाही. आपल्याला जणून त्याला इव म्हणतात. जणू काही आज समजत नाही, उद्या समजेल तुम्हाला. तुम्ही मनन केलं, चिंतन केलं की तुम्हाला कळेल की आपण खरोखरच पाहुणे आहोत. जणू 2 दिवसांसाठी इथे आलेलो आहोत अशा भावनेने कार्य करीत राहा. तुम्ही इथे आल्यात 2 दिवसांसाठी आलेले आहात, आहे की नाही. हे विसरू नका. सगळे जगामध्ये हे एवढ्या कटकटी, एवढे लोक मूर्खासारखे वागतात, आहे की नाही. शब्द बरोबर नाही आहे, पण आहे तसा अविचारी ज्याला म्हणत आहे गीते, ज्यामध्ये अविचारी, आहे नाही. तस्य मूले अमनीषी, महाभारतात त्याला तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी. धृतराष्ट्र जन्मभर मूर्खासारखा वागला म्हणून त्याला अमनीषी म्हटलं आहे. मनीषी म्हणजे मनीषा म्हणजे इच्छा, पण मनीषी म्हणजे विचार करणारा की नाही. अविचारी या अर्थाने सगळेच अविचारी आहे. दुर्योधन अविचारी आहे, दुःशासन अविचारी आहे, कर्ण अविचारी आहे, शकुनी, सगळ्यांचे नाव 5 नाव आहेत ते. तो श्लोक आहे ना, तो महाभारताचं, ते महाभारत शेष वपू म्हटलं आहे. हे महाभारताचं शरीर आहे, ह्याच्यात सगळं सार आलेलं आहे महाभारताच्या श्लोकामध्ये, की नाही. असं ते म्हणतात. ते युधिष्ठिरो धर्ममयो महाद्रुमा असंही म्हटलं आहे. हेही सारच आहे. एकीकडे धर्म आहे, एकीकडे अधर्म आहे, एकीकडे अन्याय आहे, एकीकडे न्याय आहे की नाही. एकीकडे विध्वंस आहे, एकीकडे रचना आहे की नाही. ह्या 2 पक्ष असतात जगामध्ये. एकीकडे विचार नाही आहे, इकडे विचार आहे. जे विचाराने केलं जातं ते रचनात्मक असतं, जे अविचारी केलं ते विध्वंसात्मक असतं. डोकंच नाही आहे तर ते स्वतःला म्हणतं आम्ही फार बुद्धी, पण ते सगळं तोडण्यासाठी असतं, विध्वंस करण्यासाठी असतं. आपण जणू काही या जगात पाहुणे आहोत. जणू 2 दिवसांसाठी इथे आलो आहोत अशा भावनेने कार्य करीत असा. अविरत कार्य करा, म्हणजे न थांबता कार्य करा, विरत होऊ नका. परंतु स्वतःला चुकूनही बंधनात टाकू नका. बघा, परंतु स्वतःला चुकूनही ही चूक करू नका, बंधनात टाकू नका. आपण जन्मभर काय करतो तेच करतो, जाणीवपूर्वक करतो किंवा अजाणता करतो. तुम्ही कसंही करा, तुम्ही बंधनात टाकता. आपण त्याला म्हणतो तर बंधनच म्हणतो ना, आहे की नाही. पूर्वी तर हे शब्द अगदी स्पष्टपणे वापरायचे, त्या विवाह पत्रिकामध्ये स्पष्टपणे वापरायचे. त्याचा उल्लेख करत नाही मी ते की नाही. आता स्पष्टपणे एवढे करत नाही तेवढा, पण आहे तेच ना. चूक नाही आहे ते की नाही. पण मग मस्तिष्क केंद्राचं स्थान घेऊ देऊ नका. तुम्ही या जगामध्ये आपण संबंध जोडतो हे कशासाठी असतात, आहे की नाही. म्हणून त्याला म्हटलं आहे सहप्रवासी आहात तुम्ही. काय छान शब्द आहे. यू आर को पॅसेंजर्स म्हटलं आहे स्वामींनी. आपण सहप्रवासी या जगामध्ये की नाही. यथा काष्ठंच समेयाता महो ददौ समेत्यच पुनर्याताम यद्वद्भूत समागमा. महाभारताचा उपसंहार आहे हा, की नाही. यथा काष्ठंच, आपण काष्ठ आहोत. काष्ठ म्हणजे लाकूड की नाही. म्हणून ते लाकूड आहे म्हणून लाकडापाशी ठेवतात आणि त्याला जाळून टाकतात. लाकूड लाकडामध्ये जळून जाते, लाकडाची राख होते आणि ह्या दुसऱ्या लाकडाची पण राख होते की नाही. यथा काष्ठंच समेयाता महो ददौ. उपसंहाराचे श्लोक आहे महाभारतामध्ये. महो ददौ म्हणजे समुद्र, महा उदधौ, उदध म्हणजे पाणी. समुद्रामध्ये पाणीच पाणी असतं. समेत्यच पुनर्याताम,
तद्वत भूतसमागमाः. भूतसमागम म्हणजे काय? तुमचं आमचं येणं जाणं कसं असतं ते. भूतसमागमाः, समागम म्हणजे एकत्र येणं, त्याला समागम म्हणतात. आपलं सगळ्यांचं एकत्र येणं कसं असतं? जसं समुद्रामध्ये दोन ओंडके लाकडाचे माडगुळ करण्यात होते. रामायणामध्ये ते हे पण आहे, त्याच्यामध्ये तर काव्य पण रचलं आहे त्यांचं. या श्लोकावर आहे ते. भूतसमागमाः, एका याच्यात दोन लोकडे जातात, एक मोठी लाट येते आणि ती त्यांना एकत्र आणते की नाही. दुसरी मोठी लाट येते आणि त्यांना फेकून देते वेगवेगळ्या दिशेने. तद्वत भूतसमागम. हे जाणं आणि मग काही करा की, आहे की नाही, आहे की नाही. जे विषय शतगम समाहा. तुम्ही 100 वर्ष जगा ना, उपनिषद म्हणतो, मंत्र येतो नाही. या जगामध्ये 1-2 वर्ष कशाला जगण्याची इच्छा करता? जे विषय आहेत म्हणजे ते आहे, तो शब्द तसाच तयार झाला आहे. जे विषय म्हणजे जगा जगा जगा, जगण्याची इच्छा करा. किती? शतम समाहा संवत्सराः, 100 वर्ष जगा, आहे की नाही. कशाला आत्महत्या कशाला करता? आत्महत्या करणं चुकीचं आहे, अविचार आहे तो, आहे की नाही. तुमचं आयुष्य कट करून टाकता तुम्ही. तिथे जे आहे ते पूर्ण जगा की नाही. कुर्वन्नेवेह कर्माणि. इह म्हणजे या जगामध्ये, कुर्वन् म्हणजे करणं, कर्माणी कर्म करूनच तुम्ही जगा या जगामध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे. जी शतज्ञ समा सर्व करणं दुधनं विद्यते नरे, म्हणजे माणसाने दुसरा काही मार्गही नाही असंही सांगितलं आहे. दुसरा मंत्र आहे तो ईशोपनिषदाचा. पहिला मंत्र ईशावास्य आहे की नाही. इदम सर्वं यत्किंच जगत्याम, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम. जगतामध्ये एक जगत आहे, फार सुंदर. जगत्याम जगत, काय अद्भुत शब्द आहे बघा. तेन त्यक्तेन भुंजिता. मजा करा जन्मभर, काही प्रॉब्लेम नाही आहे. जसं जगाय तसं जगा, परंतु मा गृदः, लोभ करू नका. वेगळे शब्द आहेत ते. ईशोपनिषद फार प्राचीन शब्द आहे. आदि उपनिषद त्याला म्हणतात. अति प्राचीन उपनिषद, पहिलं उपनिषद आहे ते, ठीक नाही. फार प्राचीन शब्द आहे, पण त्याचं एक्सप्रेशन बघा. ते एका उपनिषदाने सगळं अजूनही पूर्ण जगाची उभारणी होऊ शकते, ज्ञानाची उभारणी होऊ शकते. तेन त्यक्तेन भुंजिता मा गृदः कस्य स्विद्धनं. जग तुमचं काय आहे? जगात तुमचं काय आहे? कस्य स्विद धनम. धनम म्हणजे तुमचे भौतिक जे आहे तुमचे, ते तुमचं कुठे आहे, की नाही. हा याला विचार म्हणतात, आहे की नाही. हे कुठं करतो आहे आपण? तुमचं काहीच नाही जगामध्ये, आहे की नाही. आपल्या ज्ञानयुगामध्ये फार सुंदर एक स्वामींचं आहे, इंग्लिशमध्ये आहे ते, आहे की नाही. द होप्स ऑफ लाईफ टाईम. त्या मुलांना आज ते बोललं असलं तर, द होप्स ऑफ लाईफ टाईम, की नाही. बिल्ट अप लिटल बाय लिटल. आपल्या जीवनभराच्या आशा, किती आपण आशा बघतो की नाही. मनोऱ्यावर मनोरे रचतो, आकाशाला टेकणारे. द होप्स ऑफ लाईफ टाईम बिल्ट अप लिटल बाय लिटल. थोडे एका बिटावर बीट रचतो आणि घर बनतं बघा, आहे की नाही. एका किती धैर्य लागतं. एक इटवर दुसऱ्या तिसरी अशी करतो आपण भिंतीर असतो. होप्स ऑफ लाईफ टाईम बिल्ट अप लिटल बाय ऑल द एनर्जीज. सगळं शक्तीपणाला लावून आपण ते करत असतो. बाय ग्रेट माइंड. आपल्याकडे काय प्रचंड शक्ती आहे मनामध्ये, आहे की नाही. सगळं जग काय आहे, मनाच्या शक्तीमुळे निर्माण झालं ना. आज जे काय चाललं आहे तर पॉवर ऑफ माइंड आहे ते, की नाही. माणसं अद्भुत कार्य करतात प्रत्येक क्षेत्रामध्ये. बाय ऑल द एनर्जीज ऑफ ग्रेट माइंड. सोन्याला ग्रेट माइंड म्हणतात. इथपर्यंत ठीक आहे, छान आहे. पुढचं काय आहे म्हणतात? व्हॅनिश इन ए सेकंड. एका सेकंदात सगळं उद्ध्वस्त होऊन जातं, आहे की नाही. इतकं केलं आणि कुठलं होतं की नव्हतं झालं, आहे की नाही. वन क्रॅश अँड गॉन, सगळं संपलं, आहे की नाही. मग काय माणसं जगू नये की नाही. तर काय आपण मरणार नाही, आताच मरायचं असं कुठेच म्हणत नाही कोणी, आहे की नाही. शास्त्र काय म्हणतं, शास्त्राचं विधान काय आहे? अरे मुक्त म्हणून जगा, बंधन म्हणून जगू नका. त्यात काय चूक आहे, की नाही. पुढचं बघा ते काय म्हणतात स्वामीजी. ते म्हणतात त्याला विचार कसा करायचा सुंदर. मी पुस्तकाला तुमची विचारशक्ती विवेकबुद्धी वाढवण्यासाठी सगळं पुस्तकं असतात, ग्रंथ असतात, शास्त्र असतं. आपली विवेकशक्ती विवेकबल इतकं कमी आहे, आपल्याची कल्पनाच नाही आहे. हे सगळे शास्त्र आहे, सगळे फेल होऊन जातात. स्वामी जरी तुम्ही एक थोडं घेतलं तुम्ही एकदा मुक्त काय, तुम्ही 20दा मुक्त होऊ शकता. इतकं आपल्याकडे त्याच्याकडे पॉवर आहे. आपल्याकडे विचारधन आहे. ही विवेकशक्ती कशी वाढवायची इतकं आहे आपल्याकडे, पण त्याचा उपयोग करत नाही ना. घरामध्ये 10 लोक जेवतील एवढं अन्न आहे, पण याला माहीतच नाही आहे. त्याला म्हणतो आज काहीच नाही घरामध्ये. अरे पण घरात तिथं दिसतंय ना, झाकून ठेवलं आहे सगळ्यांना, तो उपाशीच आहे. श्रीरामकृष्ण म्हणता फार सोपी आहे. हे सोनं आहे, त्याच्यावर फक्त टोपल्यावर माती पडली, वचनामृतात आहे ते.
बाकी काहीच नाही. ते टोपल्याची माती काढा, खाली सोनं आहे ना तिथे. म्हणून बघा, आपण दोष देतो. हे आम्हाला कामं करू नका म्हणतात, चुपचाप असं. प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे, अरे निवृत्ती म्हणजे काय? कामातून निवृत्ती आहे का ती मूर्खपणातून निवृत्ती आहे, ती मोहातून निवृत्ती आहे की नाही. विहाय ते याच्यातला श्लोक आहे, दुसरा अध्यायातला शेवटचा श्लोक जो आहे, किंवा दुसरून शेवटून 71वा श्लोक जो आहे, विहाय कामान यः सर्वान् पुमान् शरति निस्पृह निर्ममो निरहंकार स शांतीमधी गच्छते. त्याला शांती म्हणजे मोक्ष मिळतो. मग तो काय करतो? विहाय म्हणजे परित्यज, परि म्हणजे समंतात, सगळं त्याच्या सगळं सोडून देतो. मग त्याला शांती मिळते, तो मुक्त होतो. मग सगळं सोडून देणं कसं मुक्त होणार की नाही. 71वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला की नाही. विहाय कामान, तो काय करतो? काय सोडून देतो? कामान, मूर्खपणाच्या सगळ्या गोष्टी सोडून देतो. कामान म्हणजे सगळ्या वासना चुकीच्या असतात, त्या सगळ्या निगेटिव्ह असतात. त्यांचं भलं काय होत नाही, नुकसानच होतं. म्हणून त्याला सोडून द्या, आहे की नाही. लेट गो दाय होल्ड संन्यासीन बोल्ड से ओम तत्सत्वम, स्वामीची कविता आहे. तुम्ही त्याला पकडून ठेवलं आहे, तुम्हाला फरफडत नाही येत आहे, ते सोडून द्या. दोरी सोडून द्या ना. दोरीलाच पकडलं आहे, पकडून द्या, सोडून द्या. यू आर फ्री. तुम्ही त्यात काय चुकलं आहे? जी गोष्ट तुम्हाला फरफटत नेते त्याला सोडून द्या, बस तुमचं फरफट थांबेल. लेट गो दाय होल्ड. दाय होल्ड म्हणजे तुमचं ते पकडून ठेवलं आहे. कशाला पकडता तुम्ही? तुम्हाला कोणी सांगितलं आहे? त्याचा विनय एक जण गुहेशीरला 2 मित्र होते, आणि त्याला काय गुहेमध्ये जाऊन बघतो मी. अरे काय कशाला जातो? काहीतरी बाहेर नाही, तुम्हाला मला जाऊन बघायचं. कुतूहल असं काही जिज्ञासू असतात काय लोक, फालतू जिज्ञासू असतात. जिथे काही गरज नाही तिथे जिज्ञासा आहे. गेला मग, अरे परत येणं किती वेळ झाला, लवकर ये. मला येता येत नाही. का येता येत नाही? मला घोंगडीने पकडलं आहे. अरे घोंगडीने पकडलं आहे? हा काय प्रकार आहे? मग घोंगडी सोडून दे, तू ये. घोंगडी तिथं आहे, पण घोंगडी मला सोडत नाही ना. ती घोंगडी नसते, अस्वल असते, आहे की नाही. अस्वलाने याला पकडलेलं आहे, त्याला बाहेर येता येत नाही, याला सोडायचं आहे, पण आहे ते घोंगडी सोडत नाही, अस्वल त्याला सोडत नाही ना. लेट गो दाय होल्ड. आपण असं गच्च पकडून ठेवलं आहे. ग्रेट इज द टेनॅसिटी विथ विच मॅन क्लिंग्स टू द सेन्सेस. या जगताला आपण असं जळू त्याचं भाषांतर मराठीमध्ये असं आहे, या जगाला आपण जळूसारखे चिकटून बसलेलं आहे. जळू जर चिकटून बसते ना, आहे की नाही, तसे आपण जगाला चिकटून बसलो आहे. ग्रेट इज द ती चिकाटी आपली इथे आहे की नाही. ते भागवतात फार सुंदर आहे. पुत्रस्या ते दक्ष अदक्ष मुक्ती साधने असं आहे ते. आपण दक्ष आहो, फार अलर्ट आहो, फार कर्मशील आहो, फार तुटून पडलो आपण, पण चुकीच्या गोष्टीसाठी आहो. अदक्ष मुक्ती साधने, जिथे मुक्ती साधण्यासाठी, जिथे तुम्हाला काय म्हणतात, यू हॅव टू बी व्हेरी अटेंटिव्ह. तुमची इंटिग्रिटी तिथे पाहिजे, निष्ठा तिथे पाहिजे. तिथे निष्ठा नाही, भलत्याच चुकडं निष्ठा आहे. आणि कशामुळे होत आहे? अविचारामुळे होते. आपल्याला कळत नाही की आपण चुकीचं वागतोच, आपल्याला कळत नाही. हे तुम्हाला निराश करण्यासाठी, तुमच्या चुका दाखवण्यासाठी नाही आहे, आपल्याला मनन करण्यासाठी आहे. परंतु चुकूनही स्वतःला अविरत कार्य करा, परंतु स्वतःला चुकूनही बंधनात टाकू नका. पुढचं वाक्य आहे, बंधन मोठे भयंकर असते की नाही. बंधन मोठे भयंकर असते की नाही. पशुला जन्मभर काम करावं लागतं, बैलाला, घोड्याला, हत्तीला. ते बंधनात पडतात, त्यांना मनाप्रमाणे वागता येत नाही. तुरुंगामध्ये तुरुंग असतो तो, जग हे बंदीशाळा की नाही. काय ते इथे न कोणी भला चांगला, जो तो पथ चुकलेला आहे की नाही. या जगामध्ये कोणी भला चांगला नाही आहे, जो आहे तो पथ चुकलेला. पथ म्हणजे मार्ग, की नाही, अविचारी आहे, आणि म्हणून तो तुरुंगात जातो. जग हे बंदीशाळा, ते एक शाळा भिंतीची आहे, आणि बाहेरच्या भिंती तर बाहेरची आहे, तो हा दुसरा तुरुंग आहे नाही. हा विचार आहे नाही. या विचाराने डोकं धरून बसायचं नाही आहे. गो आहे, फुल टोटली काम करा, पण विचारपूर्वक काम करा, आहे की नाही. निरंतर कार्य करा. हे सगळे फार सुंदर शब्द आहेत, सतत सांगतात. अविरतपणे काम करा, नॉनस्टॉप. तुमचं काहीच बिघडणार नाही, उलट तुमची इजा होणार नाही. तुमचं इह जो आहे हा व्यवस्थित झाला पाहिजे की नाही. आपल्याला संकटात टाकू नका की नाही. शहाणपणे काम करा की नाही. त्यात काहीच चूक नाही आहे. चूक कुठे आहे? ते म्हणतात, हे जग आमची कायमची वस्तीची जागा नव्हे. बघा, जगात आपण येतो, इथंच ठाण मांडून म्हणण्यास येतो की नाही. ते मला वाटतं इथे आहे फतेपूर सिक्रीला आता मोठा दरवाजा, बुलंद दरवाजा, इथे वाक्य आहे, यह संसार पुलिया जैसा है, इसे पार करो
ते उर्दूमध्ये आहे, पण इथे अरबीमध्ये आहे. इथे काय आहे, इथे ठाण मांडण्याचा विचार करू नको. हे जग म्हणजे पुलासारखं आहे की नाही. पूल कशासाठी असतो? ह्या तीरावरून पलीकडे जाण्यासाठी असतो. ऐलपासून पहिलं तरी जातो आपण, आहे की नाही. पूल त्याचं तर पुलावर तुम्ही कसे काय ठाण मांडून बसणार, आहे की नाही. मुंबईला असतात ते रेल्वेचे पूल असतात, तिथेच विक्री होते, तिथेच चूक आहे, लोकांना जाता येत नाही. पण तो वेगळा संदर्भ आहे की नाही. पूल कशासाठी असतात? पूल ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाण्यासाठी असतात. त्या पुलावर ठाण मांडून बसण्यासाठी नसतात. ही दुनिया पुलासारखी आहे की नाही. हे संसार पुलासारखा आहे. इथे येतो आपण ठाण मांडून बसण्यासाठी, तुम्ही बस ह्याच्यात बसायचं आहे, जगातच राहायचं आहे आपलं, असं कुठं असतं काय, आहे की नाही. याला अविचार म्हणतात. म्हणून त्याला विचार 2 मार्ग आहेत की नाही. 2 मार्ग. पहिला म्हणजे विचार फार कठीण आहे, कारण लोक विचार करता येत नाही लोकांना. आपल्याला काय सोपी आहे, आम्हाला कळलं की आम्ही वाचलं, ऐकलं, मी ऐकलं, मी पुस्तकं वाचलं आहे, मी पुस्तकं सांगितलं, तुम्ही ऐकलं, पण ते आपल्या जीवनात उतरू शकत नाही आहे, बुद्धीत उतरू शकत नाही, ते फार कठीण आहे. म्हणून दुसरा मार्ग म्हटलं आहे. दुसरा मार्ग कोणता आहे? तो अनुरागाचा, भक्तीचा मार्ग म्हटलं आहे. तो आपण बघू की नाही. अनुराग, भक्ती. अनुराग म्हणजे राग म्हणजे प्रेम, तोही आसक्तीचा. राग म्हणजे आसक्ती. अनु म्हणजे नंतर, तो सामाजिक शब्द आहे की नाही. तुम्ही आसक्त झालेले आहात, चुकीच्या ठिकाणी आसक्त झालेला. आसक्त व्हा देवाच्या चरणी, आहे की नाही. माझं ठाव द्यावं आधी चरणी. ठाव म्हणजे जागा. मला त्या देवाच्या चरणावर मला आसक्त पाहिजे आहे, प्रेम तिथं पाहिजे माझं, की नाही. कारण ते काय, ते अनंताचे चरण आहे, ते कधी तुम्हाला दुरावणार नाही, ते तुमच्यापासून कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. ते अढळपद आहे, ते ध्रुवपद आहे की नाही. ध्रुवाला आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायचं, त्याला ढकलून देण्यात आलं, की नाही. मग त्याच्या आईने सांगितलं, तू देवाच्या मांडीवर बस, तपस्या कर. ध्रुवाने तपस्या केली, आता देवाच्या मांडीवर बसला तो. आता त्याला कोण ढकलणार तिथनं? कोणती शक्ती आहे त्याला तिथून ढकलू शकेल? ते अढळपद आहे, म्हणून त्याला अढळपद म्हणतात, ध्रुवपद म्हणतात. 12व्या अध्यायात तेच आहे ना, आहे की नाही. गीतेच्या अढळपद आहे. मग तुम्ही जे पक्का आहे ते न करता कच्च्या आहे, तर कसं म्हणजे तुम्हाला उपनिषदामध्ये आहे की प्लवा आहे ते अदृढा यज्ञरूपा, हे जे कर्म याला यज्ञ म्हटलं आहे. तुम्ही करा ना सगळं, यज्ञरूप म्हणजे कर्म. पण ते तुमची नाव कच्ची आहे ना. प्लवा म्हणजे नाव आहे, अदृढा म्हणजे कच्ची आहे, दृढ म्हणजे पक्की, अदृढ म्हणजे कच्ची आहे. अरे तुम्हाला प्रवास करायचा आहे, या तीरावरून त्या तीरावर जायचं आहे, पूल नाही आहे. तुम्ही नौकेत बसा, पण नौका धड आहे की नाही ते तर बघा. त्याला छिद्र असतील तर तुम्हाला ते कसे जाणार तुम्ही? ते पाणी आत येईल ना, शिरेल ना. म्हणून त्याला उपनिषदामध्ये अदृढ म्हटलं आहे, कच्ची आहे ती. अरे बघून चांगले नाव बघून त्याच्यात बसा, आहे की नाही. मुंबईमध्ये लोक टॅक्सीत बसतात ना, आम्हाला पैसे द्यायचेच काय, ते भाडं द्यायचंच आहे, ते मीटर आहे. मग चांगली बघतात, टॅक्सीने सोडून देतात, चांगली टॅक्सी नाही, चांगली चकचकीत आहे की नाही, स्वच्छ आहे की नाही, आत बाहेर स्वच्छ की नाही, बाहेर त्याच्यात बसतात ते. मग त्या लोकांना स्वच्छ ठेवावं लागतात, चांगलं ठेवावं लागतं, साफसूफ ठेवावं लागतात, नाही तर पॅसेंजर बसणार नाही, दुसऱ्या पॅसेंजर बसतील की नाही. प्लवा हे ते अदृढा यज्ञरूप, की नाही. तुमची कर्म ही अशी पाहिजे की तुम्हाला कर्माच्या पलीकडे घेऊन जाताला पाहिजे. जी कर्म तुम्हाला बंधनात टाकतात, तुम्हाला दुःखी बनवतात, ती कर्म तुम्ही कसे करतायत, त्या प्रकारे जे कसे करतात. लोक तेच करतात ना, आपण तेच करतो, आम्ही तेच करतो, जन्मभर तेच करतो. त्याला म्हणतात, तुम्हाला तुमच्याकडे ते विचाराचं बळ, त्याला विवेक बळ म्हणतात, त्यामुळे फार कमी आहे. मग ते विवेक बळ कमी आहे म्हणून नाही चालणार, तुम्ही ते वाढवू शकता ना व्यायाम करून, की नाही. आपण औषध घेऊन, चांगला अन्न खाऊन, चांगलं व्यायाम करून आपण आपलं बळ वाढवतो. तसंच हे करून आपलं बळ वाढवू शकतो, त्यालाच विचारशक्ती म्हणतात, विवेकशक्ती म्हणतात. हा विवेकशक्ती आहे ती, म्हणून त्याच्यात बघतोय आपण. हे जग आमची कायमची वस्तीची जागा नव्हे. आता हे काय न समजणारे आहेत काय आहे की नाही. चिरंजीव हे सर्वही मानिता ते. आम्ही कधी चिरंजीव म्हणजे नेहमीच, जीव म्हणजे आम्ही नेहमीच जगणार. चिरंजीव सर्वही मानिता, ते सर्व कसे मानतात, आहे की नाही. आश्चर्य आहे की नाही. अनी भूतानि गच्छन्ति यम मंदिरम, ते यक्ष प्रश्न आहे महाभारतामध्ये. यक्षाने युधिष्ठिराला विचारला प्रश्न, आहे की नाही. किम आश्चर्यम, जगामध्ये आश्चर्य काय आहे, किम आश्चर्यम. युधिष्ठिराने फार सुंदर उत्तर दिलं, प्रसिद्ध उत्तर आहे. स्वामी विवेकानंदाचे ते म्हणतात, सार करतात. अनी भूतानि गच्छन्ति, दररोज बातम्या वाचतो पेपरमध्ये, टी व्हीवर बघतो. काय म्हणजे दिवस दिवस, अनी भूतानि गच्छन्ति यम मंदिरम. लोक जातात की नाही, मरतात, आहे की नाही.
अनी अनी भूतानी गच्छन्ति यमम. हे बरोबर आहे. हे काय न समजणार काय आश्चर्य काय याच्यामध्ये? आश्चर्य हे आहे, शेषा स्थिरत्वमिच्छन्ति. उरलेले म्हणतात की आमचं असं होणार नाही, आम्ही मात्र पक्की आणणार आहे की नाही. किंवा आश्चर्य मत्तपर. याच्यात दुसरं आश्चर्य कसं होऊ शकतं? त्या शक्तीने, त्या वैष्णवी शक्तीने किंवा प्रकृती म्हणतो आपण आहे की नाही, किंवा दुर्गा देवी काही म्हणा, तिने आपल्याला बुद्धी दिली आहे, विचार करण्याची शक्ती दिली आहे, पण ते पण वापरत नाही. ह्याच्याविषयी आश्चर्य दुसरं काय असणार? विवेक शक्ती दिली असून तर अविवेक करतो, ऐकलं असून न ऐकल्यासारखं करतो. चिरंजीव हे सर्वही मानिता ती. आपण कधीच बनणार नाही सगळंच समजतात. अकस्मात सांडवणी सर्व जाते आहे की नाही. पण अकस्मात काय होतं? सर्वच जातात, एकाच मार्गाने जातात आहे की नाही. अरे त्याच्यामागे हा मार्ग धरा ना, म्हणजे मग तुम्ही जाण्या येण्याचा प्रश्नच येणार नाही. भवबंधनी, त्यालाच भवबंधन म्हणतात. भवबंधनी सोडवावे आहे की नाही. तुम्हाला जाण्या येण्याचा प्रश्नच येणार नाही. तुम्ही कुठे जाणार नाही, कुठे आलेच नाही, तुम्ही जाणार कसे? तुम्ही नेहमीसाठी काय आहात? मुक्त झालेले आहात, त्याला मुक्ती म्हणतात की नाही. म्हणजे जर तुम्हाला समजेल की हे जग काही आपली कायमची वस्ती नव्हे, इथे आपण काही दिवसांसाठी आलो आहे, आपलं कर्म करण्यासाठी आलो आहे. कर्म करण्यासाठी म्हणजे मुक्त होण्यासाठी आलो आहे. त्याला शास्त्रात कर्म म्हणतात. आपण जे कर्म करतो ते कर्म नव्हे, ते तर बंधनासाठी असतं, पुढच्या जन्मासाठी असतं, स्वर्गासाठी असेल, नरकासाठी, जे काय असेल तसेल. जे कर्म करून तुम्हाला पुढचा जन्म मिळेल, स्वर्ग का मिळणार, पण तो पुन्हा तिथे काय क्षीणे पुण्ये स्वर्ग लोकम विशंती. तुमचं कर्म संपलं की पुन्हा तुम्ही इथेच याल. पशु पक्षी काय दगड व्हाल, उपनिषद तुम्ही दगडसुद्धा होऊ शकता आहे की नाही. मग तुम्ही मुक्त कुठे झालेत? म्हणून इथे ते म्हणतात की हे चुकूनही स्वतःला बंधनात टाकू नका. चुकून काय, आपण जन्मभर चुकाच करतो. चुकूनही स्वतःला बंधनात टाकू नका. भावनेचं बंधन असलं लक्षात काय. एक विचारांचं बंधन असतं, एक चुकीचे विचार आणि चुकीच्या भावना आहे की नाही. स्वामींनी सुंदर शब्द वापरला आहे. आपल्यावर त्या भावनांच्या आपण त्या चक्रात सापडतो किंवा कचऱ्यात सापडतो. आणि एक अरिष्ट शब्द वापरला आहे की नाही. आपल्याला मोठं अरिष्ट कोसळतो की नाही. आपण सगळ्या गोष्टी भावनाच्या होतो की नाही. विचार सोडून देतो. विचार महत्त्वाचा आहे, भावना महत्त्वाच्या आहे, पण चुकीच्या भावनेच्या तुम्ही ओघात गेले आहे की नाही. त्याला मोह म्हणतात. धृतराष्ट्र मोह होता, मोहाचा पुरुष होता आहे की नाही. अगदी केसापासून तर खाली नखापर्यंत तो सगळा काय होता? मोह होता. पुत्रमोह, पुत्रवात्सल्य. ते वात्सल्य नाही काही नाही आहे, तो पक्का मोह आहे, ते मूर्खपणा आहे, अज्ञान आहे की नाही. ते आपल्याला कधीच कळत नाही. म्हणजे ते म्हणतात असं करू नका, हे बंधनात टाकू नका, स्वतःला चुकूनही बंधनात टाकून. एकच वाक्य लक्षात ठेवायचं की नाही. तरी आपण रपडू, पण ते वाक्य आपल्याला हळूहळू मुक्त करेल. हे सगळेच विचार आहेत ना, हळूहळू आपल्याला मुक्तीकडे नेणार आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्याला ज्या नाना अवस्थातून जावे जागते त्यांमधीलच हे जगतही एक विशिष्ट अवस्था आहे. मुक्त होण्यापूर्वी आपल्याला वेगवेगळ्या अवस्थातून जावं लागतं, जे अनुभव घ्यावे लागतात. तसाच हा एक अनुभव आहे तो जगात घेतो आहे. हा अनुभव म्हणजे पक्का फार मोठी गोष्ट नाही आहे या अर्थाने. हा फार अरे मोठी गोष्ट वगैरे काही नाही आहे. हे एक इतके अनुभव आहे, अनंत अनुभव आहे, त्यातला हा एक अनुभव आहे. यालाही पार करून टाका. जसं मला इथून दिल्लीला जायचं आहे की नाही. इथं तुम्ही ट्रेनमध्ये बसले, सचखंडमध्ये बसले, तुम्हाला दिल्ली का तुम्ही सरळ जाणार काय? मध्ये कितीतरी स्टेशन येणार, पण ते स्टेशन तुमचं स्टेशन नाही आहे. ते तुमचं स्टेशन दिल्ली आहे, न्यू दिल्ली आहे, तिथं तुम्ही जाणार. मग मधलं स्टेशन काय करा, गाडी थांबते, उतरा, काही खा. तिथल्या प्रत्येक स्टेशन काही ना काही तर वैशिष्ट्य असतं. इथं काही चांगला हा पदार्थ चांगला मिळतो, तिथे कचोरी चांगली मिळते, ते बटाटा खा की सगळं काही तुझं जे काय ते करा. पण गाडी सुटण्यापर्यंत गाडीत बसा आहे की नाही. तेवढं भान बाळगा. उतरू नका असं नाही आहे. किंवा काही लोक उतरतच नाही, कधी गाडीतच बसतात. कुठे काय झालं त्यांना स्वतःवर विश्वास नसतो, तेही ठीक आहे. झोपा, मजा करा, गप्पा करा, खा प्या. लोक मस्तपणे एन्जॉय करतात आहे की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण कधी विसरू नका, माझं तिकीट काय आहे, इथून तिथपर्यंत आहे. मला कुठे उतरायचं आहे, शेवटच्या स्टेशनवर उतरायचं, गंतव्य ते आहे. ते कधी तुम्ही त्याच्यात कधी गफलत करू नका. अदक्ष राहणं, अदक्षा मुक्ती साधने. तिथे गफलत करू नका, तिथे बेसावध होऊ नका. तिथे अप्रमत्तो भव गीतेमध्ये म्हटलं आहे. ती प्रमत्त म्हणजे प्रमाद म्हणजे चूक, ती गलथानपणा, तुम्ही बेसावधपणा करू नका आहे की नाही. तुमचं तिकीट जपून ठेवा, पैसे जपून ठेवा आहे की नाही. तुमचं जे आय कार्ड वगैरे सगळं जपून ठेवा. ते मात्र हरलं, बाकी गेलं चालतं, पण ते गेले फजितीच फजिती होते. आणि तुमचं माहिती आहे, तुमचं मुक्काम आहे तिथे, तो पण तुमचं तिकीट जपून ठेवा. त्याला इथे म्हटलं आहे, हे जगत काय आमची कायमची वस्तीची जागा नव्हे. आपल्याला ज्या नाना अवस्थातून जावं लागेल
त्यामधीलच ही जगतही एक विशिष्ट अवस्था आहे. म्हणून स्वामींनी म्हटलं आहे मेडिटेटिव्ह स्टेज द हायेस्ट स्टेट म्हटलं आहे की नाही. तुम्ही या जगात राहताना ध्यान करता ही सगळ्यात फार मोठी अवस्था आहे. तुम्ही जगात राहता हेच मन घेऊन राहता, पण मेडिटेटिव्ह स्टेट आहे. दिस मेडिटेटिव्ह स्टेट इज दी हायेस्ट स्टेट ऑफ एक्झिस्टन्स. आमच्या जितक्या अवस्था असतात जागेपणीच्या जगातल्या की नाही, त्यामधली ही ध्यानावस्था आमच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था आहे. त्याचं मराठी भाषांतर असं आहे की नाही, सर्वोच्च आहे. मग तुम्ही या जगात राहता ध्यान करा, देवाचं ध्यान करा, देवाचं पूजन करा, देवाचं संकीर्तन करा, देवाचं दर्शन करा, देवाची आरती बघा. दॅट इज द वे, दॅट इज कर्म आहे. पण ते कर्म तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाणार आहे. पुढे म्हटलं आहे तिच्यातून आपण चाललो आहोत इतकेच. पुढच्या वेळी आपण बघू सांख्यांचे सांख्य दर्शन. ते महावाक्य नीट ध्यानात ठेवा आहे की नाही. समस्त प्रकृती आत्म्यासाठी आहे, आत्मा प्रकृतीसाठी नाही. हे जग तुमच्यासाठी आहे की नाही, तुमच्यासाठी आहे. तुम्ही त्या जगासाठी नाही आहे. त्यामुळे काय भयंकर आहे. असंच आहे. भोगापवर्गार्थ दृश्यम योग पतंजली सूत्र आहे. भोग अपवर्गार्थम दृश्यम. हे जग कशासाठी आहे. दृश्यम म्हणजे अनुभव दिसतं ते दृश्य म्हणतात त्याला. जग आपलं जग दिसतं कशासाठी आहे. जग तुमच्या भोगासाठी आहे. भोगासाठी म्हणजे अनुभवासाठी आहे. सुखदुःखाचे. मग सुखदुःख काय त्यातून शिका. आणि अपवर्ग म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे चतुर्थ पुरुषार्थ आहे तो, त्याला अपवर्ग म्हणतात. अरे ते साधून घ्या, हे सगळं करा. सुखदुःख काय जे काय तर करा, पण हे विसरू नका या सगळ्या अनुभवांचा एकच आहे मथितार्थ आहे. त्याला सांख्यांनी म्हटलं आहे हे जग तुमचं तुमच्या स्वामी म्हटलं ही व्यायामशाळा आहे. ही व्यायामशाळा तुम्ही बलवान व्हा, बाहेर पडा. याने तुम्ही बाहेर पडणारच आहे. पण बाहेर पडताना तुम्ही मुक्त होऊन बाहेर पडा. बंधन पुन्हा तुम्हाला बंधनात पुन्हा तुम्हाला तेच प्रयत्न करावे लागतील आहे की नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशन. हे चक्रातून बाहेर पडा. या जगतचक्रातून तुम्ही बाहेर पडा. हाच एक मोठा उपदेश. त्याला म्हटलं आहे मनन, विचार. हे पुस्तक कशासाठी आहेत, हे ग्रंथ कशासाठी आहेत, वचनामृत कशासाठी आहे, गीता कशासाठी आहे, कर्मयोग कशासाठी आहे. तुमचा विचारशक्ती बळकट करण्यासाठी आहे. ज्याची विचारशक्ती जितकी बळकट असेल, ज्याचं विवेकबल जितकं जास्ती असेल तितका तो आनंदी सुखी राहिला आहे आणि सुखानेच तो मुक्त होईल आहे की नाही. जन्मभर मजेत राहिला आहे आणि शेवटी मजेत राहिला आहे. त्याला दुःखाचा काही संबंध नाही आहे की नाही. श्रीरामकृष्ण म्हणतात भक्ताला कशी काळजी, चिंता कसली आणि भय कसतं आहे की नाही. देव आहे की आपल्या मागे. देव आपलं बघून घेईल काय. होय पुढे बघू आपण पुढच्या रविवारी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.